नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी 2026 अभ्यासक्रम मराठी पुस्तकातील पाऊस या चित्राचे चित्रवर्णन पाहणार आहोत। येथे तुम्हाला पावसाचे चित्र दिलेले आहे। चला तर चित्रवर्णन पाहूया। या चित्रामध्ये एका गावातील पावसाळ्यातील दिवसाचे दृश्य दर्शवलेले आहे। या चित्रात कागदी होड्यांनी खेळणारी दोन मुले दाखवलेली आहेत। ती मुले पाण्यात होडी टाकून आनंद घेत आहेत। चित्रात मुलांच्या शेजारी एक कुत्रा उभा आहे। मुले काय करत आहेत ते पाहत आहे। रस्त्याने छत्र्या व रेनकोट घालून चालणारी माणसे दाखवलेली आहेत। प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे। पाऊस जोराने येत आहे। सर्वजण पावसाचा आनंद घेत आहेत। शेजारील पाण्याच्या डबक्यात मुले खेळत आहेत। या चित्रामध्ये बैलगाडी दिसत आहे। तसेच पारंपरिक पद्धतीची घरे दिसतात। चित्रातील सर्व घरे उतरत्या छपराची आहेत। घरासमोर शेळी, गाय, बैल यांसारखे पाळीव प्राणी आहेत। या सर्वावरून समजते हे चित्र गावातील पारंपरिक घटक दाखवते। तुमचा पावसाळ्यातील अनुभव इथे तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे। चला तर आपण पावसाळ्यातील अनुभव पाहूया। पावसाळा माझा आवडता ऋतू आहे। पावसात मित्रांसोबत खेळायला, शाळेत जाताना भिजायला मला फार आवडते। एकदा शाळा सुरू झाली की मी पावसाची वाट पाहतो। पावसाच्या वाहत्या पाण्यात जहाज बनवून खेळणे हा माझा आवडता खेळ आहे। मला रिमझिम पाऊस आवडतो, परंतु माझा मागील वर्षाचा पावसाचा अनुभव मला आजही लक्षात आहे। रात्रीची वेळ होती। घरातील सर्वजण झोपायची तयारी करत होते। तेवढ्यात जोरजोराने वारे सुटू लागले आणि वीज कोसळण्यास सुरुवात झाली। धो धो पाऊस पडायला लागला। मुसळधार पावसाच्या आवाजाने मी घाबरलो। पाऊस इतका भयानक होता की रस्त्यावरील सर्व झाडे तुटून पडली। टीव्हीवरील बातम्यात कळले की काही लोकांच्या घरात पाणी सुद्धा शिरले। रस्त्यावरील वाहतूक बंद पडली। काही लोक घरी पोहोचू शकले नाही। हळूहळू पावसाने अधिकच उग्र रूप धारण केले। घरातून बाहेर डोकावल्यास फक्त काळोख दिसत होता। असा हा पावसाचा कहर रात्रभर सुरूच होता। अशी ही पावसाची भयंकर रात्र मी कधीच विसरू शकणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, पुढील सर्व स्वाध्यायांची उत्तरे पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।